ट्रिग्नोमेट्रीच्या हॉट सिरीजमध्ये हा लास्ट आहे. याच्यामध्ये आपण शेवटचे काही गणितं बघूया आणि मग तुम्हाला हॉट सिरीज 1 आणि 2 मध्ये याचे मोठे क्वेश्चन्स सापडतील. यातले काही पार्ट आहे जे विचारले जातात पेपरला. गणित आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये 1/sin square theta minus 1/cos square theta minus 1/tan square theta minus 1/cot square theta minus 1/sec square theta minus 1/cosec square theta equal to -3. याचा आपल्याला त्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. फाइंड थीटा. याच्यावरून थीटा काढायचा आहे. पहिलं काय करायचं, याचे सगळे चेंजेस करायचे. म्हणजे याच्या व्हॅल्यूज बघा, तुम्हाला काय करायचे आहेत, फक्त त्या चेंज करायचे आहेत पूर्ण. त्या बाजूला रायटिंग करतो मी. पहिला 1/sin square theta ही cosec square theta ची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर 1/cos ही sec square theta ची व्हॅल्यू आहे. 1/tan ही cot square theta ची व्हॅल्यू आहे. 1/cot ही tan square theta ची व्हॅल्यू होणार. 1/sec ही त्या ठिकाणी cos square theta ची व्हॅल्यू होईल आणि sin square theta हा 1/cosec square theta होणार. या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायचे. आता पहिला एक टाकून बघा. पहिला 1/sin square theta ही cosec square theta ची व्हॅल्यू झाली मायनस sec square theta मायनस cot square theta मायनस tan square theta मायनस cos square theta मायनस sin square theta इक्वल टू -3. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात पहिले याच्या आयडेंटिटीज एकत्र करायच्या. म्हणजे ज्यांच्या आयडेंटिटी येतील त्या एकत्र करूया. पहिले तुम्हाला करून दाखवतो एक एक आयडेंटिटी. पहिले बघा, cosec square theta याची आयडेंटिटी ही cot square theta आहे, म्हणून cot square theta ला एकत्र केला. त्याच्यानंतर आपण पुढचा sin square theta आणि cos square theta आहे, म्हणजे cos square theta आणि sin square theta ही आयडेंटिटी एकत्र केली. मायनस पुढचा आपण घेतला त्या ठिकाणी sec square theta मायनस tan square theta इक्वल टू -3. बघा, या तीन वेगळ्या केल्या आपण. ही एक, त्याच्यानंतर हा एक पार्ट वेगळा केला आणि हा एक पार्ट वेगळा केला. तर समजण्यासाठी मी तिथे लाईन टाकतो. तुम्हाला पेपरला टाकायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला समजावं यासाठी मी तिथे तो पार्ट करतो आहे. लक्षात घ्या, जेणेकरून गणित तुम्हाला एकदम पटकन समजेल. आता इथे आयडेंटिटी आपल्याला जर सॉल्व करून बघितल्या सगळ्या, तर cosec square theta आणि cot square theta ची आयडेंटिटी आहे. तर आयडेंटिटी काय आहे, इथे बाजूला रायटिंग करतो मी. बघा, 1 + cot square theta इक्वल टू आहे cosec square theta आहे. याचा अर्थ मी जर 1 घेतला तर इकडे cosec square theta मायनस cot square theta इक्वल ती व्हॅल्यू 1 होणार. म्हणजे मी याच्याऐवजी 1 लिहू शकतो. बघा, आता मायनस, इथे मायनस साईन आहे. आता cos square theta याची आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, आयडेंटिटी काढायची. मग मायनस मी कॉमन काढला तर आतमध्ये cos square theta प्लस sin square theta होणार. आपण याला कॉमन काढला मायनसला, म्हणजे आतले साईन चेंज करायचे. तिकडे मायनस तसंच ठेवा. मग आता sin square theta प्लस cos square theta याची व्हॅल्यू येते 1. लक्षात घ्या, sec square theta मायनस tan square theta इक्वल टू -3 आहे. आता इथे 1 हा मायनस हा 1 होणार आणि मायनस sec square theta मायनस tan square theta इक्वल टू -3 झाले हे. आता याच्यात पण मायनस कॉमन काढूया, म्हणजे हा 1 आणि 1 जातो. याच्यातला मायनस कॉमन काढला तर sec square theta प्लस tan square theta इक्वल टू -3 होणार. आता मायनस मायनस गेले म्हणजे sec square theta प्लस tan square theta इक्वल टू -3 झाले हे.
आता आयडेंटिटी इथे आपण सेक स्क्वेअर थिटाची यूज करूया. 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. याचा अर्थ मी याच्याऐवजी 1 + tan स्क्वेअर थिटा राईट करू शकतो, प्लस तो tan स्क्वेअर थिटा तसाच ठेवा, इक्वल टू हा इथे मायनस काढून टाकले आपण, प्लस होणार, मायनस मायनस गेले वरचे. आता इथे 1 प्लस हे 2 वेळा tan स्क्वेअर थिटा होणार इक्वल टू 3. म्हणजेच इथे 2 tan स्क्वेअर थिटा इक्वल टू हे 3 + 1 प्लस हे तिकडे मायनस होणार, म्हणजेच 2 tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 2 होणार. याचा अर्थ tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 2/2, म्हणजेच tan स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 होणार, tan थिटाची व्हॅल्यू 1 होईल, स्क्वेअर रूट 1च होतो. आणि याच्यामध्ये tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे ते tan 45 येणार इक्वल टू 1, म्हणजेच थिटा आपल्याला भेटणार 45 डिग्री. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सॉल्व करायचं आहे, ज्याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू भेटते 45 डिग्री. तर एकदम सोपी पद्धत आहे ही. सगळे चेंजेस करायचे आणि दोघांमध्ये कॉमन मायनस काढून प्लस आतमध्ये करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला त्याची आयडेंटिटी सॉल्व करता येईल. आणि याची जी थिटाची व्हॅल्यू ती येते 45 डिग्री. हे गणित विचारलं जातं बऱ्याच वेळेला, आपण ते गणित घेऊया. एलिमिनेट theta if x equal to r cos theta and y equal to r sin theta. आता इथे आपल्याला एलिमिनेट करायचं आहे थिटा. तर एलिमिनेट करण्याची पद्धत लक्षात. इथे मी 2 भाग करतो. इकडे x इक्वल टू r cos theta आहे आणि इकडे y इक्वल टू r sin theta. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हा x आणि हा r आहे तो तिकडे पाठवून द्यायचा, म्हणजे cos theta इक्वल टू x/r होणार, म्हणजेच cos थिटाची व्हॅल्यू x/r झाली. आणि इकडे sin थिटाची व्हॅल्यू ही y/r होणार, म्हणजे sin थिटा इक्वल टू y/r. इथपर्यंत लक्षात घ्या. आता आपल्याला आयडेंटिटी यूज करायची, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे, तर sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. मग आता आपण साइनची थिटाची किंमत आहे x/r ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y/r ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 आहे, म्हणजे हा स्क्वेअर होणार x²/r² प्लस y²/r² इक्वल टू 1. बेस सेम आहे, म्हणजे बेरीज होणार x² प्लस y²/r² इक्वल टू 1. हा r तिकडे जाईल त्या बाजूला, म्हणजे x² प्लस y² इक्वल टू r². हे झालं तुमचं उत्तर. आणि इथे थिटा एलिमिनेट झाला. तर इतकं सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित सॉल्व करायचं आहे. बघा इकडे पुन्हा एकदा, एलिमिनेट थिटा इफ r cos थिटा अँड y इक्वल टू r sin थिटा. आपल्याला cos थिटा आणि sin थिटा फाइंड आउट करायचं आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा व्हॅल्यूज टाकायच्या. सेम जर का कॉट आणि कोसेकची आली तर तुम्हाला आयडेंटिटी यूज करायची, आणि टॅन आणि सेकची आली तर ती पण आयडेंटिटी याच पद्धतीने सॉल्व करायची. पुढच्या गणिताकडे बोलूया. हा एक क्वेश्चन आहे शेवटचा या सिरीजमध्ये. आपण मग इथे थांबूया आणि ट्रिग्नोमेट्रीची सिरीज आपण इथे संपूया. अ पर्सन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर फ्रॉम अ टेम्पल लुकिंग ॲट इट्स टॉप. आपण जे उदाहरण बघितलं होतं आधी सेम आहे, थोडं त्याच पद्धतीने त्याला सॉल्व करा. टेम्पल समजा आपण असं म्हणूया की समोर एक टेम्पल आहे आणि पर्सन हा त्या ठिकाणी इथे उभा आहे. त्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 45 डिग्री आणि आपल्याला हाईट फाइंड आउट करायची. त्याला x मानूया. डिस्टन्स दिला आहे 50. याला a, याला b आणि याला c. BC इज द डिस्टन्स बिटवीन पर्सन अँड टेम्पल.
AB इज द हाईट ऑफ टेम्पल. अँगल एलिव्हेशन किती आहे 45 डिग्री. आपल्याला सगळे पॉईंट्स लिहून नंतर इथे इन ट्रायंगल ABC आपल्याला काय यूज करावं लागेल बघा. याच्या अपोजिट हा 2 आणि हा 3 आहे म्हणजे tan थीटा काय 2/3 म्हणजेच AB अपॉन BC. tan 45 इक्वल टू AB ची व्हॅल्यू x अपॉन 50 येणार. tan 45 1 आहे. याचा अर्थ x इक्वल टू किती येणार 50 मीटर. याचा अर्थ हाईट ऑफ टेम्पल इज 50 मीटर. तर अशा पद्धतीने गणित सॉल्व करायचे तुम्हाला. सोप्या मेथड्स यूज करा आणि ट्रिग्नोमेट्री आपण सॉल्व करू शकतो. आता नेक्स्ट सिरीजमध्ये आपण दुसरा चॅप्टर घेऊया.